नमस्कार फ्रेंड, मी आस्था मेलो किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. माझ्या हातातली डिश पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल की मी आज कोणती रेसिपी केली आहे. तर इंडिपेंडन्स डे निमित्त मी केली आहे ट्राय कलर इडली, म्हणजेच तिरंगा इडली. चला तर पाहूया आपण कृती. तिरंगा इडली बनवण्यासाठी मी इथे घेतले आहे इडलीचं पीठ. मी 3 वाट्यांमध्ये ते डिवाईड करून घेतलं आहे. तुम्ही घरगुती किंवा बाहेरूनसुद्धा बाजारातून पीठ विकत आणू शकता. तसंच मी इथे घेतला आहे केशरी कलर, थोडासा सोडा घेतला आहे खाण्याचा आणि पालकची प्युरी हिरव्या कलरसाठी. तर प्रथम मी केशरी कलर तयार करून घेते. ते एका बाउलमध्ये मी हा केशरी रंग फूड कलर आहे तो आपण ॲड करून घेऊया. व्यवस्थित मिक्स करून आपण केशरी रंग तयार करून घ्यायचा आहे. आपण गाजरची प्युरीसुद्धा यूज करू शकतो, पण त्याने एवढा जास्त रंग येत नाही, तर म्हणून मी केशरी फूड कलर यूज केला आहे. तुम्हाला ऑप्शनल आहे, तुम्ही गाजरची प्युरीसुद्धा केशरी रंगासाठी म्हणून वापरू शकता. आता यामध्ये आपला केशरी रंग तयार झाला, त्याच्यामध्ये अगदी चिमूटभर इतकी मी खाण्याचा सोडा ॲड करते. ते सुद्धा आपण एकत्र करून घेऊया. आता हे मी बाजूला ठेवून देते. त्या पुढे आपल्याला हिरवा रंग तयार करायचा आहे, तर त्यासाठी सुद्धा मी पालकची प्युरी घेतली आहे. ती आपण या बॅटरमध्ये पिठामध्ये ॲड करून घेते. 2 ते 3 चमचे इतके मी पालक प्युरी घेतली आहे. आपलं हिरव्या रंगाचं पीठसुद्धा तयार झालं आहे. यामध्ये सुद्धा मी चिमूटभर इतका खाण्याचा सोडा ॲड करते आणि ते सुद्धा आपण मिक्स करून घेऊया पिठामध्ये व्यवस्थित. ते सुद्धा मी बाजूला ठेवून देते. आपले तिन्ही कलर रेडी आहेत, सफेद, केशरी आणि हिरवा. आता आपण पुढची तयारी करायला घेऊया. इकडे मी गॅस चालू करून त्यावर इडलीचं भांडं ठेवलं आहे. यामध्ये पाणी टाकून ते गरम करायला ठेवूया आपण. हे भांडं मी पाणी गरम करून घेते थोडं. आपल्याला ही तिरंगा इडली टिफिनसाठी द्यायची आहे, तर मी इथे छोट्या छोट्या वाट्या घेतल्या आहेत. तर त्याला आपण आधी ब्रशच्या साहाय्याने तेल लावून घेऊया. सगळ्या वाट्यांना व्यवस्थित ब्रशने मी तेल लावून घेतलं आहे. तर आपण यामध्ये इडलीचं बॅटर ॲड करून घेऊ. व्हाईट बॅटरमध्ये सुद्धा मी चिमूटभर इतका सोडा ॲड करून घेते. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे प्रथम आपण सगळ्या वाट्यांमध्ये आधी केशरी रंगाची लेयर आधी सगळ्या वाट्यांमध्ये आपण ॲड करूया. व्यवस्थित केशरी रंगाचा मी लेयर वाट्यांमध्ये घालून घेतली आहे. आता आपलं इथे पाणीसुद्धा गरम झालं आहे. ते एक वाटी मी ठेवून घेते. झाकण लावून आपण ही लेयर आधी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. मी चेक करून बघते, आपली केशरी रंगाची लेयर व्यवस्थित रेडी झाली आहे. आता या गॅस स्लो करून घेते मी आणि यावर आपण व्हाईट रंगाची एक लेयर आता ॲड करायची आहे. म्हणजे व्हाईटची सुद्धा मी लेयर टाकून घेतली आहे. आता पुन्हा झाकण लावून आपण याला स्टीम करून घेऊया मीडियम फ्लेमवर. 5 मिनटं झाली आहेत. मी गॅस स्लो करून घेते. आपण झाकण काढून बघूया. आपली ही सफेद रंगाची लेअरसुद्धा रेडी झाली आहे. आता आपली शेवटची लेयर, ती म्हणजे हिरवा रंग, ती आपण यावर टाकून घेऊया. अगदी छोट्या चमच्याच्या साहाय्याने आपल्याला हे थोडं थोडं करून
शेवटची लेअर हिरव्या रंगाची आपण टाकून घ्यायची. आपली शेवटचा रंग म्हणजे हिरव्या रंगाची लेअरसुद्धा झाली आहे. आता परत आपण याला वाफ काढून घेऊया. झाकणने लावून येते. गॅस थोडा फास्ट करून घेऊया. झाकण खोलून पाहते मी. आपली शेवटची लेअरसुद्धा व्यवस्थित तयार झाली आहे. म्हणजे आपली ट्राय कलर इडली व्यवस्थित तयार झाली आहे. मी गॅस बंद करून घेते. आपण हे थंड व्हायला द्यायचं आहे 10 मिनिटांनी. त्याच्यानंतर आपण या वाट्यांमधून इडली काढून घेऊया. आपल्या इडलीचे मी काढून घेतलं आहे. थंड झाले आहेत व्यवस्थित. आता एक एक करून आपण काढून घेऊया. व्यवस्थित थंड झालं आहे. मी एक एक करून व्यवस्थित चमच्याच्या मागच्या बाजूने काढून घेते. मस्त सॉफ्ट स्पॉन्जी अशी आपली तिरंगा इडली तयार आहे. खूपच सुंदर दिसतोय कलर. तर अशा प्रकारे मी बाकीच्या इडल्यासुद्धा आता काढून घेते. अगदी हलक्या हाताने आपल्याला थंड झाल्यावर ते काढून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे आपल्या ट्राय कलर इडली तयार आहेत. तुम्ही पाहू शकता खूपच सुंदर दिसतात. आणि मुलांना टिफिनमध्ये आपल्याला काही ना काही फरमाईश असतेच 15 ऑगस्टला, की 15 ऑगस्टच्या निमित्ताने आपल्याला ट्राय कलरचे फूड आणायचे आहे. तर हे अतिशय सोपी रेसिपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा माझी ही रेसिपी. आता आपण या इडलीवर फोडणी द्यायची आहे. तर मी गॅस चालू करून घेते आणि फोडणीचं भांडं ठेवलं आहे. त्यामध्ये आपण तेल ॲड करूया. तेल आपलं व्यवस्थित गरम झालं आहे. यामध्ये मी मोहरी ॲड करून घेतली आहे. मोहरी व्यवस्थित तडतडली की थोडं हिंगसुद्धा आपल्याला यामध्ये टाकायचे आहे. व्यवस्थित मोहरी आणि हिंग तेलामध्ये मिक्स करून आपली मोहरी व्यवस्थित तडतडली की गॅस बंद करून घेते. मोहरी आपली रेडी झाली आहे. आता चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मी थोडी थोडी करून या इडलीवर तर अशा प्रकारे आपली तिरंगा इडली तयार आहे. तुम्ही नक्की माझी रेसिपी ट्राय करा. मुलांना खूपच आवडेल. आणि आमच्या व्हिडिओजला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्की सांगा. नमस्ते. अन्न हे पूर्ण ब्रह्म.